नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने विशिष्ट अशी अंडा करी. आणि याआधी तुम्ही खाल्ली नसेल कधी, अशी बनवणार आहे. चला तर मग साहित्य काय काय लागतं ते बघूया. इथं मी घेतलेले आहे 5 अंडी उकडून घेतलेले आहे, छान साल काढून घेतलेले आहे. 2 कांदे कट करून घेतलेले आहे, छान बारीक केलेले आहे. टॅमॅटो 2, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे. अंडा करी विशिष्ट पद्धतीने करायची आहे. त्यासाठी प्रथम आपल्याला अंडी अशी छोट्या पीस मध्ये कट करायची आहे. बघत असाल अशी. त्याला आतला जो गल आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जसं तुम्हाला पाहिजे तसं मी या पद्धतीने कट करून घेणार आहे. याचे छोटे छोटे पीस केले तरी चालतील, मी असे पीस ठेवते. या पद्धतीने मी सर्व अंडे कट करून घेणार आहे. आणि अंडे कट होते तोपर्यंत नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि खूपच छान होती ही भाजी. नक्कीच मी तुम्हाला दाखवत आहे तर चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्ण अंड्याचे आपण पीस करून घेतलेले आहे. त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे मी. इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे. 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. जास्त तेल नाही घालायचं आपल्याला, थोडंसं. आणि त्यात आता अंडे कट केलेले अंडे घालून घेणार आहे. त्यात मी सुके मसाले घालून घेत आहे. हळद घालते, लाल तिखट, थोडासा चिकन मसाला, मीठ घालून घेते. हे सर्व आपल्याला थोड्याशा प्रमाणात टाकायचं आहे. नंतर आपल्याला ग्रेव्ही मध्ये टाकायचं आहे. आणि आता मस्त एकजीव करून घेणार आहे. आणि आपल्याला थोडंसं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट झालेले आहे, छान परतलेले आहे. आता आपण काढून घेऊया. लवंग, तेजपत्ता टाकून घेत आहे मी. कांदा घालून घ्यायचा आहे लगेच. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण वाटून घेऊया. टॅमॅटो, कोथिंबीर वाटून घेऊया. अद्रक, लसूण, कांद्यात मीठ घालते म्हणजे पटकन मऊ होईल कांदा. कांदा छान परतलाय. आता आपण वाटण घालून घेऊया. त्यात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. 2-3 मिनिट झालेले. आपला मसाला छान असा परतत आहे. आता आपण सुके मसाले घालून घेत आहे. धना पावडर आहे, चिकन मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, घालून घेऊया. छान मिक्स करून परतून घेऊया पुन्हा एकदा. बघत असाल मस्त असं आपल्याला ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. आता पाणी घालून घेऊया. गरम पाणी घालते मी. पाणी घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं घालू शकता. मी थोडंसं घालते. बघत असेल छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण अंडी घालून घेऊया. त्यात कट केलेली अंडी घालून घेते. आता आपण जो पिवळसर भाग साईडला काढून ठेवला होता तो घालून घेऊया. याने काय होतं, आपली ग्रेव्ही जी आहे ती घट्ट होण्यास मदत होते. छान मिक्स करून घेते. तुमच्या मनावर पाहिजे असंच घालू शकता, नसेल तर चालते. कोथिंबीर घालून घेते आणि कस्तुरी मेथी. आणि आपण 5-1 मिनिटं छान शिजवून घेऊया आणि नंतर सर्व करूया. बघत असाल खूप छान अशी आपली अंडा ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि आपण बघू शकता खूप छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, अंडा ग्रेव्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.